हे बघा फायनली आपण परेल वर्कशॉपला पोहोचलो आहे, म्हणजेच आपली परेची कार्यशाळा. बघा मित्रांनो, आपण बघू शकता की एकदम खूप भव्य असा पूर्ण एकदम कार्यशाळा म्हणजे उभारली आहे. साकारताना म्हणजे मी दाखवणार नाही ब्लॉगमध्ये जास्त, आणि ॲक्च्युली दाखवलं पण नाही पाहिजे, कारण म्हणजे आपल्या लोकांच्या पण भावना पण त्याच्याशी जुळलेल्या असतात. लालबागच्या राजाचा मुख बघा केवढा सुंदर. आता आम्ही जस्ट पोचलो आहे आपलं जो गणसंकुल कार्यशाळा आहे तिकडे. नंतर ज्यावेळेला गणसंकुलामधून जेव्हा गणपती बाहेर पडतो तो आम्हाला एक आनंद पण असतो आणि एक थोडी डोळ्यामध्ये थोडीशी एक सुद्धा असतात की इतके महिने आपण या गणरायाला आम्ही सगळं बघितलं आणि तो आपल्याकडनं निरोप घेतला. आपला कुर्ल्याचा महाराजा पण इकडेच बनतो आणि तक्क्यावरचा राजा पण इकडेच बनतो. हे बघा मित्रांनो, आपल्या चिंतामणीचा दरबार. तर पाठपूजनची पण डेट आता आलेली आहे, काय ती 19 जुलै. आता फायनली मी आपला पोचलेलो आहे बकरी अड्ड्याला. मंडप बांधणीचंच काम चालू आहे. जी मूर्ती आहे तर ती अगोदरच डिस्क्लोज करू नका, ठीक आहे. वर्कशॉप बघायला येत आहे तर वर्कशॉप बघा, थोडासा ह्या गोष्टीचा आनंद घ्या की आपला आता गणेशोत्सव यावर्षी पण कसा होणार आहे, धमाल होणार आहे. तर त्याची पूर्वतयारी फक्त अनुभवा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये, म्हणजेच S3J व्लॉग्समध्ये. तर आज तारीख 28 जून आणि आता वेळ झालेली आहे दुपारचे 2:30 वाजलेले. तर आजच्या व्लॉगचा विषय म्हणजे आपण चाललो आहे आता आपले जे लालबाग परळच्या भागातले जेवढे पण कार्यशाळा आहेत तर त्यालाच आपण व्हिजिट करू. आणि आता सध्या जे आपला गणेशोत्सव येणार आहे तर त्याची सुरुवात तर व्हायलाच लागली आहे. सुरुवात म्हणजेच आपलं पहिलं तर कार्यशाळापासून सुरुवात होते. तर सध्या तर मी परेलला आलो आहे. तर परेल स्टेशनमधनं आपलं ट्रेननी येऊन आता इकडून वॉकिंग बस 5 मिनिट वॉकिंगमध्येच आपला परेल वर्कशॉप आहे. तर परेल वर्कशॉपच्या दिशेने चाललो आहे मी आता. तर आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मी आपलं जे मेन वर्कशॉप कवर करेल ते म्हणजे आपला पहिला तर परेल वर्कशॉप असेल, त्याच्यानंतर सेकंड आपण गणसंकुल, ठीक आहे, करी रोड साईडला गणसंकुल, आणि गणसंकुल झाल्यानंतर आपण भायखळा साईडला जाऊ बकरी अड्डा. बकरी अड्ड्याला म्हणजे तिकडे आपल्याला कुठलं वर्कशॉप बघायला मिळेल, आपले जे राजन कादू साहेब यांचा वर्कशॉप आपल्याला बघायला मिळेल. आणि आज पण म्हणजे पावसाने पण एकदम धुमाकूळच घातलं आहे, सकाळपासून पाऊसच चालू आहे. तर जिकडे जातो तिकडे तर भिजतच होतो कंटिन्यू, ठीक आहे. तर बघू शकता म्हणजे बघा, तुम्हाला पण दाखवतो, मस्त हिरवळ पण झाली आणि पाऊस पण चालू आहे. म्हणजे सकाळपासून जोरदार होता पण आता थोडा कमी झाला आहे. आणि आता 2 दिवसा अगोदर पण आपला चिंतामणीचं पण जे पाठपूजन आहे तर त्याची पण अनाउन्समेंट झाली. 21 जुलै संडेलाच चिंचपोकीच्या चिंतामणीचं पण पाठपूजन सोहळा आहे आणि त्याच दिवशी आपल्याला मुंबईच्या राजाचा पण पाठपूजन सोहळा आहे. आणि बघा ही व्हिडिओ बघा नक्की, आपल्याला आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मस्त दुपारची वेळ आहे ना, तर पूर्ण सन्नाटा सगळीकडे, पूर्ण शांतता, जास्त काय पब्लिकची पण चेलफेल नाही आहे. हे बघा फायनली आपण परेल वर्कशॉपला पोहोचलो आहे, म्हणजेच आपली परेची कार्यशाळा. थोडं आज जाऊन बघू आता काय तयारी काय. जो गेल्या वर्षीचा स्क्रॅप होता सध्या तो डंप करायचं चालू आहे वाटतं. इकडे काय बघा, ईश्वर आर्ट्स, आपण जाऊ नंतर इकडे पण आतमध्ये जाऊन एकदा भेट देऊ. पहिलं थोडं एकदा वर्कशॉपचं आपण राऊंड मारून घेऊ, ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण बघू शकता की एकदम खूप भव्य असा पूर्ण एकदम कार्यशाळा म्हणजे उभारली आहे. आणि ह्यावर्षी म्हणजे एकदम प्रॉपर प्रोव्हिजन केलं आहे. तर बघू शकता ना एकदम प्रॉपर की कुठेच काही लिकेज नाही, काही नाही. पत्रे पण पूर्ण एकदम नवीन टाकलेले आहे एकदम. बघा थोडं झूम करून पण दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. पत्रे पण एकदम नवीन, जागा पण खूप मोठी घेतलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे बघा एकदम म्हणजे एक सेक्शन्स पण दिलेले आहेत, जिकडे आता आपले जे पण मोठे जे पण मानाचे गणपती असतील ना तर त्यांना साकारायला इकडेच ते आता आपलं कार्य चालू होईल. समोर आपल्याला 2 ट्रॉल्या पण दिसतात आहे, एक आपला मालाडचा राजा आणि ही कुठली खेतवाडी 7वी गल्ली. ह्या 2 ट्रॉल्या पण आहे तिकडेच दिसतात आहे. ह्या बाजूला बघा इकडे पण चालू आहे. ॲक्च्युली असं जास्त मी दाखवणार नाही, कारण जेव्हा पूर्ण म्हणजे एकदम फिनिशिंग झालेलं असेल ना, म्हणजे एकदम पूर्ण आपले जे बाप्पा रेडी झाले असतील ना, तेव्हा दर्शन घेण्यामध्ये म्हणजे वेगळी मजा असते. साकारताना म्हणजे मी दाखवणार नाही ब्लॉगमध्ये जास्त, आणि ॲक्च्युली दाखवलं पण नाही पाहिजे, कारण म्हणजे आपल्या लोकांच्या पण भावना पण त्याच्याशी जुळलेल्या असतात. तर त्याचा पण विचार करून. पण जर अजूनही कोण म्हणजे आपले जे आपले यूट्यूबर आपले भाऊबंद असतील तर ते पण जेव्हा येतील ना, जेव्हा आपण कार्यशाळेला भेट देताल तर आपण पण त्या थोडी गोष्टीची काळजी घ्या की ही बाप्पाची मूर्ती साकारताना की आपल्याला केवढं म्हणजे किती योग्यपर्यंत दाखवता येईल ना, म्हणजे की कोणत्या गोष्टी दाखवायच्यात, कोणत्या गोष्टी नाही दाखवायच्यात.
तर फक्त तेवढ्या गोष्टीचं भान ठेवा, बस तेवढंच म्हणेन. सध्या म्हणजे कार्यशाळा दाखवायची तर आपण कार्यशाळा कवर करा, आणि सध्या काय म्हणजे स्टेटस काय, कामाचा स्टेटस काय म्हणजे, तर तेवढंच दाखवा. त्याच्या व्यतिरिक्त जास्त पण काय एक्स्ट्रा काय दाखवू नका, ठीक आहे. तेवढं पण थोडा विचार करा, ठीक आहे. आणि आता समजा कुठला असेल, समजा कुर्ल्याचा राजा किंवा कुर्ल्याचा महाराजा, टक्केवाडचा राजा, असा कुठलेही गणपती असतील तर डायरेक्टली तुम्ही दाखवू नका की हे बघा ही ह्या राजाची मूर्ती तयार होती, त्या राजाची मूर्ती तयार होतील. कारण मग पुन्हा बाकी यूट्यूबर असतील ते पण येतील, शूट करतील. मग अगोदरच म्हणजे त्यांची काय संकल्पना आहे, ह्या वर्षीची थीम काय असेल त्यांची, तर ती अगोदरच डिस्क्लोज करू नका, ठीक आहे. कारण मग नंतर जी आगमनाला जी मजा असते ना, मग ती मजा राहणार नाही. कारण आगमनाला जेव्हा समजा तुमचा गेटमध्ये जेव्हा पहिला गणपती येतो आणि नाहीतर मग समजा पडदा पडतो आणि जे फर्स्ट लुक येतो, तर ती फर्स्ट लुकची मजा कायम राहावी, तर त्यामुळे जी मूर्ती आहे तर ती अगोदरच डिस्क्लोज करू नका, ठीक आहे. वर्कशॉप बघायला येत आहे तर वर्कशॉप बघा, थोडंसं ह्या गोष्टीचा आनंद घ्या की आपला आता गणेशोत्सव यावर्षी पण कसा होणार आहे, धमाल होणार आहे. तर त्याची पूर्वतयारी फक्त अनुभवा, ठीक आहे. तर मी पण तेच दाखवतो आहे, तर आपण पण तेवढंच बघा, ठीक आहे. आणि जर बाकी कोण जर आपलं म्हणजे समजा कलाकार जर काय काम करत असतील तर जास्त त्यांना पण डिस्टर्ब करू नका. आणि जर त्यांचं काय काम चालू असेल तर त्यांचं पण काही शूट करायचं असेल तर त्यांची परमिशन घेऊन शूट करा, डायरेक्टली शूट करू नका, ठीक आहे. बस एवढीच विनंती. बघा ह्या बाजूला पण चालू आहे काम, ठीक आहे. आपल्याला दाखवतो एकदा वर्कशॉप मस्त पूर्ण. इकडे पण बघा ट्रॉलीचं पण काम चालू आहे, ठीक आहे. हा एवढा पूर्ण आहे बघा, इकडून ते इथपर्यंत पूर्ण एवढ्या परिसरामध्ये हा पूर्ण वर्कशॉप पसरला आहे. म्हणजे जागा पण खूप मोठी आहे आणि आपले जेवढे पण मोठे मोठे मानाचे गणपती आहेत तर त्यांचं आगमन पण आपल्याला इकडूनच बघायला मिळते. समोरच्या गेटने मी आलो होतो, जातो एकदा पुढे तिकडेच, ठीक आहे. थोडंसं काही कवर करतो अजून. काका जे साकारतात आहे ना, तर आपला हा लालबागच्या राजाचा मुकुटमधला जो वरचा भाग दिसतो ना आपल्याला, आहे बघा, हा एक भाग आणि हा एक भाग मुकुटावरचा, तर तो साकारतात आहे. आणि ह्या बाजूला बघू शकताय बघा लालबागच्या राजाचा मुख बघा केवढा सुंदर. ह्या बाजूला आपलं म्हणजे अशी फोटोची प्रतिमा पण दाखवली, म्हणजे असे फोटो पण दाखवले, छायाचित्रण. आणि इकडे बघा लालबागच्या राजाचा फेस खूप सुंदर एकदम साकारला, एकदम मस्त एकदम. इकडे साचेत बघू शकता, साच्यामध्ये बरोबर ते म्हणजे एकदम प्रपोर्शनमध्ये लेपून सर्व करून व्यवस्थित जे साच्यामध्ये मूर्ती साकारतात ते. मेहनत खूप आहे बघू शकता मित्रांनो, लय मेहनत आहे. आणि आता असं झालं ना, बाहेर पाऊस पडतो आहे पण इकडे म्हणजे थोडं व्हेंटिलेशन थोडं कमी पण नाही म्हणता येईल, पण आहे व्हेंटिलेशन. पण इकडे बघा मला पूर्ण घामाघूम झालं आहे पूर्ण आता इकडे, ठीक आहे. तशी गरमी नाही आहे पण घामाघूम. आणि मेन वर्कशॉप म्हणजे कार्यशाळेचा म्हणजे मेन विशेष भाग म्हणजे काय माहिती, इकडं आपल्याला ना इकडं आल्यावर एक सुगंध येतो की जो समजा ग्लूचा असेल किंवा म्हणजे जो मटेरियलचा असेल, POPचा असेल, तर असं एकदम फील येतो आहे या कार्यशाळेचा. ईश्वर आर्ट्स, तर आता ईश्वर आर्ट्समध्ये पण मी आलेलो आहे. तर इकडे पण बघू शकता म्हणजे अशा खूप सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या जे छोट्या म्हणजे घरगुती मूर्त्या आहेत ना, तर त्या पण आपल्याला इकडे बघू शकता. म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युली म्हणजे जे मला खास म्हणजे एकदम आकर्षक मूर्त्या वाटल्या ना, तर त्या मी एकदम जाऊन जरा झूम करूनच दाखवतो आपल्याला. हे बघा ही मूर्ती आहे ना खूप आकर्षक आहे. ॲक्च्युली पॉलिथिननी कवर केली आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये तर एवढं कळणार नाही. म्हणजे आहे बाकी सगळ्या मूर्त्या पण एकदम सुंदर आहेत. त्याच्यामध्ये बघा ही एक मूर्ती, ठीक आहे, शंकर पार्वती आणि बालगणेश, यामध्ये ही पण एक खूप सुंदर मूर्ती आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे अजून गेले ना तर आपलं हे बघा पुण्याच्या दगडूशेठच्या गणपतीची प्रतिकृती, आणि इकडे आपला मुंबईचा सिद्धिविनायक गणपतीची प्रतिकृती. आणि ह्या सर्व मूर्तींमध्ये पण अजून एक विशेष मूर्ती ना म्हणजे बघा ही, ह्याची फिनिशिंग आणि जे कलर आहे ना, म्हणजे कलर एकदम उठून येतात. हे कलर आहे बघा, मस्त कलर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर, खूप मस्त. ह्याचे जरा डोळे बघू शकता, तर डोळे पण एकदम सुरेख बनवले, म्हणजे फिनिशिंग ना एकदम प्रॉपर मस्त एकदम. घरगुती मूर्तीसाठी ना एकदम म्हणजे बेस्ट मूर्ती आहे. चला मित्रांनो, आता आपल्या परेल वर्कशॉपमधून निरोप घेतो. आता आपण डायरेक्ट भेटू गणसंकुलला, करी रोडला, ठीक आहे. म्हणजे हा आपला परेल वर्कशॉपमध्ये तुम्ही बाहेर आले
स्ट्रेट जाऊन राईट साईडलाच गणसंकुल. आणि आणखी एक गोष्ट आपल्या परेल वर्कशॉपची अजून एक आठवण म्हणजे ना की जे सर्वात पहिलं आगमन झालेलं आपला धारावीचा सुका करता, तर तो जस्ट इकडून निघालेला आणि मी इकडून हे बघा इकडून वरतून शूट केला होता या टॉवरवरनं. आता मी जस्ट पोचलो आहे आपलं जो गणसंकुल कार्यशाळा आहे तिकडे. हा म्हणजे ॲक्च्युली मेन एंट्रन्स हा नाही आहे, मेन एंट्रन्स त्या बाजूला आहे. समोरून जाऊन चौकातनं आपण राईट मारला ना की तिकडून मेन एंट्रन्स आहे. म्हणजे जो हा गेट आहे ना, हा मागचा गेट आहे, तर ह्यानी म्हणजे जेवढे पण आपले मोठे गणपती असतील ना तर त्यांची जी मिरवणूक असते तर ते इकडून चालू होते आणि त्यांचा जो आपला जो आगमन सोहळा असतो तर ते इकडून चालू होतो. जसं आपला कुर्ल्याचा पण जो आहे ना, कुर्ल्याचा महाराजा, तो पण इकडूनच निघतो तो. बघा हा चौक आपला लालबागचा चौक. या चौकातनं राईट मारून सरळ समोर करिअर स्टेशन वरती ब्रिज चढला तर, पण त्याच्या अगोदरच आपल्याला राईटलाच कार्यशाळेचा एंट्रन्स मिळेल आपल्याला. हा टॉवर आहे वनविघ्न पार्क, त्याच्या जस्ट ऑपोजिट गणसंकुल. ठीक आहे, जाऊ आता आतमध्ये जाऊन बघू काय तयारी आहे. ठीक आहे, इकडे श्री गणेश चित्रशाळा, तर घरगुती मूर्तींसाठी बघा इकडे पण आता जस्ट चालू आहे. काहींची पेंटिंग झालेली आहे, काहींची पेंटिंग अजून बाकी आहे, फिनिशिंग बाकी आहे. पण ही छोटी एक बालगणेश मूर्ती बघा केवढी सुंदर आहे. हे बघा आता गणसंकुलमध्ये आलो आहे, पण इकडे तर अजून पण म्हणजे खूप तयारी बाकी आहे. काही गणेश मूर्त्यांची म्हणजे जे मोठे गणपती आहेत तर त्यांची तर साकारण्याची तयारी चालू आहे. पण मॅक्सिमम बघताल ना तर सध्या म्हणजे बाकी सर्व गाळे म्हणजे लगभग खालीच आहेत. चला मित्रांनो, तर आपला जी गणसंकुल कार्यशाळा आहे तर इकडेच मी आलो होतो आतमध्ये. तर मग एंट्री मारली ना तर समोरच आपले योगेश हरमलकर दादा बसले होते, तर थोडी त्यांच्याशीच आपण संवाद साधूया. नमस्कार दादा, काय बोलणार? नमस्कार, आमच्या गणसंकुलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान हे आमची एक ह्या परळ लालबागमधली एक जुनी संस्था आहे. कार्यसम्राट आमदार विठ्ठल चव्हाण यांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक बेरोजगारांना कामाला लावलेलं आहे, हे सर्वांना माहीतच असेल. बरोबर. आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आणि आमदार विठ्ठल चव्हाणांचे सुपुत्र माजी नगरसेवक पराग विठ्ठल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आम्ही गेली 8 वर्ष गणसंकुल हा प्रोजेक्ट राबवत आहोत. हा प्रोजेक्ट राबवण्याचा उद्देश हाच होता की परागने भाईंचं जी परंपरा आहे समाजसेवेची ती चालू ठेवलेलीच आहे, म्हणून परागने आमचा विभाग जो आहे गिरणगाव मंडळ परळ लालबाग हा गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईची जी एक ओळख म्हटली जाते त्यातली एक ओळख आहे मुंबईतला गणेशोत्सव. हा गणेशोत्सव तेव्हाच साजरा होऊ शकतो की ज्यावेळेला मूर्त्या बनतील. आमच्या माध्यमातून आम्ही ह्या गणेश मूर्तिकारांना जागा वगैरे उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे ते इथे त्यांच्या गणेश मूर्तींना साकार करतात. म्हणून आमच्या गणसंकुलची टॅगलाईन आहे की तुमची भक्ती इथे आकार घेते. आता ही जस्ट सुरुवात आहे. अजून 15 तारखेनंतर 15 ऑगस्टपासून जेव्हा मूर्तींचं आगमन चालू होतं त्यावेळेला तुम्ही नक्की या, त्याच्या आधीही या. फक्त आमची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे सर्वात तुमच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून की आता अनेक हौशी किंवा नवीन तरुण मुलांना ही ब्लॉग्स आणि रील्स बनवायची एक आवड निर्माण झाली आहे. पण त्यांना एक तुमच्या माध्यमातून मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो आहे, विनंती करतो आहे म्हणा की कोणीही कुठल्याही कारखान्यामध्ये फक्त आमच्या इथेच नाही कुठेही गेले तरी गणेशाची जी अर्धवट स्वरूपातली जी मूर्ती असेल त्याचं व्हिडिओ शूटिंग काढून ते सोशल मीडियावर टाकू नका. गणेश हे आपलं आराध्य दैवत आहे. अगदी बरोबर. त्याचा कुठेही अपमान होता कामा नये. पूर्ण कलाकाराचे निर्माण झाल्यानंतर ते बघण्यामध्ये आनंद आहे तो कलाकारालाही बनवणाऱ्याला सुद्धा मिळतो आणि पाहणाऱ्याला सुद्धा मिळतो. हे पूर्णतः त्यांची कला साकार होऊ द्या, त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये अगदी हे करा. आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट झालेला आहे. मी जॉईंट सेक्रेटरी आहे. नंतर ज्यावेळेला गणसंकुलामधून जेव्हा गणपती बाहेर पडतो तो आम्हाला एक आनंद पण असतो आणि एक डोळ्यामध्ये थोडीशी एक अश्रूसुद्धा असतात की इतके महिने आपण या गणरायाला आम्ही सगळं बघितलं आणि तो आपल्याकडनं निरोप घेतला. तर पण तो गेल्यानंतर जेव्हा कारखाना जवळ होतं तेव्हा आम्हाला परत पुढच्या वर्षीची सुद्धा आम्हाला करायचंच आहे आणि येणार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या हे आम्ही त्यांना त्याच दिवशी सांगत असतो.
नाही धन्यवाद. मस्त मस्त म्हणजे योगेश दादांनी पण जी आपल्याला माहिती सांगितली यांनी तर ती पण म्हणजे एकदम खूप महत्त्वाची होती. ठीक आहे दादा, मग धन्यवाद. आणि जर आपल्याशी जर ऑगस्टला तुम्ही नक्की या. हो तुम्हाला मी निमंत्रण देतोय. धन्यवाद दादा. नक्की म्हणजे नक्की येईल मी. हे बघा मित्रांनो, गणसंकुलचा हा एंट्रन्स आहे. ठीक आहे, हा एंट्रन्स आहे. इकडून एंट्री केली ना आपण तर गणसंकुल पण 2 भागामध्ये विभागला आहे. एक ही डावी बाजू आहे आणि एक ही उजवी बाजू आहे. ठीक आहे, तर उजव्या बाजूला तर कंप्लीट जेवढे पण मोठ्या मूर्त्या आहेत तर त्या घडवल्या जातात आणि ह्या बाजूला आपल्याला मिक्स म्हणजे छोट्या जे घरगुती मूर्त्या आणि अशा मिक्स प्रकारे म्हणजे मोठ्या मूर्त्या हे दोन्ही बघायला मिळतील. ठीक आहे, तर आता सध्या अंधार पण आहे तर जास्त मी काही शूट पण नाही करत आहे. ठीक आहे, आणि बाकी जे पण शूट केलं मी विथ परमिशन घेतलेत. इकडे पूर्ण आपली जे गणसंकुलची जी मेन अधिकारी आहेत योगेश दादा होते तर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलं, पण पूर्ण ब्लॉगमध्ये इंटरव्ह्यू नाही टाकत आहे. त्याच्यात थोडासा पार्ट मी ब्लॉगमध्ये टाकतो आहे आणि त्यांचं जर आपण पूर्ण इंटरव्ह्यू बघताल ना तर त्याची एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलला टाकली आहे. तर ती पण व्हिडिओ आपण नक्की बघा. म्हणजे त्याच्यामध्ये आपला जो गणसंकुलचा जो इतिहास आहे आणि यांच्या गणसंकुलच्या मागे पण त्यांचं काय कार्य चालतं तर ते पण मी म्हणजे तर ते पण योगेश दादांनी एक्सप्लेन केलेलं आहे. बाकी इकडे बघा, इकडे पण जोरदार तयारी चालू आहे. आपला कुर्ल्याचा महाराजा पण इकडेच बनतो आणि तक्क्यावरचा राजा पण इकडेच बनतो. खूप मोठे गणपती आपल्याला इकडून आता जस्ट समजा 15 ऑगस्ट नंतर तर आगमन चालूच होईल तेव्हा आपल्याला इकडे खूप मोठ्या मूर्त्या इकडून निघायला मिळतात. आणि हा जो गेट समोर दिसतोय ना तर मी मगाशी जो एंट्रन्स दाखवला तो इकडून राईट मारला की तो गेट काय. मग आज काय इकडे काय विशेष, तुम्ही लोक कुठं फिरताय? आपलं काय मंडळ आहे का इकडे? दिलं ऑर्डर दिली काय? इकडे नाही दिले, कुर्ल्याला दिले. कुर्ल्याला कुठे? कदामा. अच्छा, कुर्ला पश्चिमेला ना, तानाजी चौक. बरोबर. चला मित्रांनो, आता आपला जो गणसंकुल कार्यशाळा आहे तर इकडून पण निरोप घेतला. आता इकडून जस्ट बाहेर आल्यावर राईटला सरळ ब्रिजवर चढले की करी रोड स्टेशन. ठीक आहे, पण आता बघू, आता मला तिकडे बकरेड्याला जायचं आहे. आधी आपला हा करी रोडचा ब्रिज क्रॉस केला, नंतर पुढे आपल्याला डायरेक्टली बकरेड्डा. ठीक आहे, तिकडे आपले जे राजन साधू साहेब आहे तर त्यांची कार्यशाळाला जाऊ तिकडे आणि तिकडचं पण काय असेल ना तर ते आपल्याला दाखवतो मी. चला मित्रांनो, आता मी चिंचपोकीला पोचलो आहे. ठीक आहे, तर म्हटलं एकदा जाता ना आपल्या जो चिंचपोकीची चिंतामणी आहे तर तिकडे पण आता बघूया काय पूर्वतयारी आहे का, ती म्हणजे काय. हे बघा, समोरच मंडप आहे, एकदा जाऊ बघू आणि त्याच्यानंतर आपण लेफ्टनी जाऊ बकरी अड्ड्याला. बघा, एकदा लोकेशन दाखवतो मी तुम्हाला. हे आपलं चिंचपोकी स्टेशन, रेल्वे स्टेशन. इकडून डायरेक्टली तुम्ही हा ब्रिज पकडा, बाहेर आले की राईट मारला की ह्या बाजूनेच तुम्हाला एक स्टेअरकेस मिळेल. आपलं डायरेक्ट सीडीने उतरा तुम्ही, स्टेअरकेसने उतरले की समोरच आपला चिंतामणीचा मंडप. ठीक आहे, बस ठीक आहे. एकदा खाली जाऊन पण एकदा मी आपल्याला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हा आपल्या चिंतामणीचा दरबार. तर सध्या तर अशी काही तयारी चालू नाही आहे. तर आपले हे 2023चे चिंचपोकीची आई भवानी आणि चिंचपोकीचा चिंतामणी तर यांचं पण छायाचित्रण इकडं म्हणजे दर्शवलं आहे. ठीक आहे, आणि बाकी तर म्हणजे जे डेकोरेशनसाठी समजा काही सामान लागेल ना, आता डेकोरेशन म्हणजे आता काय पहिलं तर पाटपूजनच होईल. ठीक आहे, तर त्या हिशोबाने जे काही सामान लागणार असेल ना, मेन स्टेजचंच सामान आहे. स्टेज उभारण्यासाठी जे सामान लागेल ना म्हणजे जेवढं पण सामग्री लागेल तर तीच म्हणजे सध्या आणण्यात आली आहे. आणि आपल्या चिंतामणीची ट्रॉली पण बघा, समोरच आहे चिंतामणीची ट्रॉली. तर बस ह्याच ट्रॉलीवर आपल्याला पाटपूजन बघायला मिळेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आगमन. म्हणजे आता पाटपूजन असेल ना तर पाटपूजनची पण डेट आता आलेली आहे. काय ती 19 जुलै संडेच आहे. तर संडेलाच आपल्या लाडक्या चिंतामणीचं पण पाटपूजन सोहळा आहे. आणि सेम डेलाच आपला जो मुंबईचा राजा आहे, गणेश गल्ली मुंबईचा राजा, तर त्याचा पण पाटपूजन सोहळा आहे. तर ठीक आहे, बघू जमलं तर आपण पण पाटपूजनला पण येण्याचा प्रयत्न करू. बघा, मस्त एकदम भव्य असा मंडप आहे. आणि आपलं यांचं चिंचपोकी सार्वजनिक उत्सव मंडळ, तर त्यांचं हे ऑफिस आहे या बाजूला, एक ऑफिस ह्या बाजूला आहे आणि एक चिंतामणी सभागृह ह्या बाजूला आहे. आणि पाटपूजनला ह्या पण रस्त्याला धमाल असते. आता पण काय माहिती आता यावर्षी कोणत्या प्रकार असेल, कारण गेल्या वर्षीचा जो म्हणजे पाटपूजन होता तर तो पारंपरिक केला होता, पण त्याच्या अगोदरचा एक वर्ष होता तर तेव्हा आपलं ढोल ताशा पथक होते आणि त्याचे म्युझिशियन पण होते. बस मित्रांनो, आता मी पण इकडून निघतो. आता आपण डायरेक्टली जाऊ बकरी अड्ड्याला आणि बस आपण एन्जॉय करा. आता पुढे काय असेल ते बघा इकडून पण दाखवतो एकदा आपल्याला. चला मित्रांनो, आता चिंचपोकी स्टेशन क्रॉस करून आता मी पुढे उतरतो आहे. ठीक आहे, 7 रस्ता साईडला, आणि मग तिकडून आपण जाऊ लेफ्ट मारून बकरी अड्ड्याला. चला मित्रांनो, आता फायनली मी आपला पोचलेलो आहे बकरी अड्ड्याला. म्हणजेच जे आपले राजन साधू साहेब यांचं जे कार्यशाळा आहे तर तिकडे पोचलो आता. तर सध्या इकडे पण म्हणजे अशी काही तयारी मंडपच बांधतात आहे. ठीक आहे, मंडप बांधण्याचंच काम चालू आहे. तर हा जो एवढा पूर्ण जो एवढा जो एरिया असेल ना
एवढ्या एरियामध्ये मंडप बांधला जाईल आणि त्याच्यानंतर मग मूर्ती साकारण्याचं काम चालू होईल. हा जो बकरी अड्डा आहे तर इकडच्या कार्यशाळेचं जर लोकेशन सांगायचं झालं ना तर इकडे समोर बघू शकता राईट साईडलाच कस्तुरबा हॉस्पिटल आहे. तर कस्तुरबा हॉस्पिटल जर तुम्ही सर्च मारलं गुगलवर तर तुम्हाला कळेल. आणि कस्तुरबा हॉस्पिटलच्याच म्हणजे हा जो म्हणजे गेट आहे बॅक साईडचा गेट आहे त्याच्याच या बाजूला आपल्याला आपली ही बकरी अड्ड्याची जी कार्यशाळा आहे ती बघायला मिळेल. तर बस मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण 3 कार्यशाळाला भेट दिली. पहिला आपण परेल वर्कशॉपला गेलो होतो, त्याच्यानंतर मग आपण गणसंकुलला गेलो आणि त्याच्यानंतर आता बकरी अड्डा. बाकी पण आपल्या जी गणेशोत्सवाची काही पुढे असेल पाठपूजन असेल आगमन असेल ते तर आपण सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करूच. तर मग मित्रांनो स्टे कनेक्टेड. तर त्यासाठी म्हणजे हे पुढचे जे व्हिडिओ येतील तर त्याच्यासाठी पण आत्ताच आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी पण आपल्या चॅनलला आणि आपला जो इंस्टा पेज आहे STJ व्लॉग्सचा तर त्याच्यावर पण काही असेल तर अपडेट देत जाईल. आणि अजून एक गोष्ट गणसंकुलचे आपले जे सेक्रेटरी दादा होते जे आपले योगेश दादा होते तर त्यांनी पण आपल्याला खूप व्यवस्थित म्हणजे खूप चांगली माहिती दिली. तर आणि त्यांनी पण आपल्याला जे पुढं जे आता आगमन चालू होणार आहे तर त्याच्यासाठी पण इन्व्हिटेशन दिलं. तर त्याच्यासाठी त्यांना पण एकदा म्हणजे मनापासून आभार. तर बस मित्रांनो आता हा ब्लॉग पण इकडेच संपवतो. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. हां S3J ब्लॉग्स. S फॉर संकेत S3J वरती चल बा आता J टाकलं की ठीक आहे. सबस्क्राईब करून ठेव आपला. ठीक आहे आता ह्याच्यामध्ये येतील आपले व्हिडिओ तर मग नक्की बघा. ठीक आहे. काय मग तुम्ही लोक काय क्लासेस असते का इकडं? अच्छा ठीक आहे मग बघा नक्की सगळ्यांनी व्हिडिओ. ठीक आहे चला बाय.